मित्रांनो, जय शिवराय. आणि एक वासरू बघतोय आपण. आज चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. चेंडू आणि हे वासरू पळाला. तर हे वासरू आहे हिंदकेसरी छोटू धुरकरी यांची नवीन खरेदी. बऱ्याच दिवसापासून एक संघर्षाचा काळ सुरू आहे. 5-6 महिने, 4-5 महिने झाले बेड रेस्ट आहे आणि आता कुठेतरी मैदानात दिसायला लागले. बाय नमस्ते. नमस्ते. काय सांगाल हे वासराविषयी सांगा अगोदर, मग चर्चेकडे जाऊ आपण. वासरू काय नाही, आपण बघितलं होतं पळताना 1-2 ठिकाणी त्याला. बिंदोडला पळाला होता. त्या हिशोबाने आपण त्याची खरेदी केली. बरं, कुठली खरेदी? बोरगाववाडी. संभाजीनगरचीच आहे. कितीची खरेदी झाली? 3,11,000. 3,11,000. वासरू छोटं आहे. हो. किती महिन्याचं आहे? 13-14 महिन्याचा आहे. बरं, म्हणजे अजून बरेच दिवस जात करत नाही. अजून 1 वर्ष आहे आपल्यापाशी. काय नेमकं काय बघितलं? क्वालिटी तर आहेच वासरात, पण काय आता पाया चांगले होते, वासराला गती होती, त्या हिशोबाने घेतला. किती दिवस झाले खरेदी करून? आज 18-19 दिवस झाले त्याला घ्यायला. आणि पहिलंच मैदान काढलं? पहिलाच मैदान. बरं, पहिल्याच मैदानात 2 नंबरला गाडी उतरली आणि चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. वासरू चांगलं पळतं. याच्या व्यतिरिक्त कुठले बैल आहे आता सध्या? नाही, आहे घरी 2 बैल, मोठाली बैल आहे, पण आज सध्या लहान वासरू एवढाच आहे आदत. बरं, आता बाकी फिटनेस, तुमची फिटनेस कशी? पाय वगैरे बरा आहे का? आहे ओके. आता मग कधी बसणार गाडीवर? अजून तरी 4 महिने लागेल. अजून 4 महिने बसत नाही. आता प्रतीक्षा होती भरपूर जणांना की 21 तारखेच्या मैदानात तुम्ही त्या ठिकाणी. होती प्रतीक्षा, पण कारण की डॉक्टर साहेबाचा सल्ला घेतल्यामुळं जोपर्यंत आपला रॉड काढला जाणार नाही तोपर्यंत गाडीवर बसून असं डॉक्टर साहेबांनी सल्ला दिला. बरं, तोपर्यंत गाडीवर बसणार नाही. आता 21चं जे मैदान आहे तुमच्या घराच्या जवळ आहे. हो. आणि एक मोठं मैदान संपन्न होतं, हिंदकेसरी मानाचं मैदान कुठंतरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भरवलं जातं आहे. कशा पद्धतीने बघता मैदानाकडं? मैदान काय एकदम म्हणजे मैदान 1 नंबरच होणार आहे. व्यवस्थित सगळे नियम जे बी आपलं समजा व्यवस्था करायची ती पूर्णपणे झालेली आहे तिथली. त्या हिशोबानं मैदान एकदम 1 नंबर होणार आहे. बरं, तुमची काय तयारी असणार तिथं वैयक्तिक? आमची एकच तयारी, तिथं जायचं, स्टेजवर बसायचं आणि बघायचं. बरं, कुठले बैल पळवण्याच्या याच्यात पैरे वगैरे काही? काय नाही, आपले समाधान भैयाचे काशी बागी राहणारच आहे. बरं, तेवढ्या गाडी कशी उभं राहावं लागेल पास. बऱ्याच गाड्या घरी बसून पैरे करता तुम्ही. हा. आणि ते पैरे यशस्वी पण होता कुठेतरी, त्या गाड्या गुलालात राहता. हो. मग त्या ठिकाणी नियोजन नाही का काही? आहे ना नियोजन, राहील 2-3 गाड्यात नियोजन राहील. कुठले बैल? फायनलला पाहिजेच तिथं. कुठले बैल? आपला समाधान भैयाचा आहे, जे काशी बागी आणि आपलं इकडलं आहे गिरजा. बरं, हरण्या आहे. भरपूर बैलांचं नियोजन तुमच्या माध्यमातून होईल. पण ज्या अर्थी 21 तारखेचं जे मैदान होणार आहे त्या मैदानात आता महाराष्ट्रभरातून बैलगाडा मालक प्रथम हे कुठेतरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खेळायला येणार आहे. काय वाटतं, काय अंदाजा? नाही, म्हणजे अखंड महाराष्ट्रातून जे बैलगाडी मालक येणार आहे, फक्त बैल मालकाने नियमाचा पालन करून आणि मैदान सुरळीतपणे व्हायला पाहिजे एवढीच अपेक्षा ठेवायला पाहिजे. जॉकी आहे तुम्ही स्वतः, आता 4 महिन्यापासून तुम्ही आरामावर आहे आणि ते सगळ्यांना अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की कशामुळं ही परिस्थिती तुमच्यावर ओढावली. तर काय मेसेज द्याल एक जॉकी म्हणून बाकी जॉकींना? काय आता आपल्या नशिबात होतो, आपल्याला त्याचं हे भेटलं असं, बाकीचं काही याचं मेसेज द्यायचा विषय नाही. होत राहतं, ओढणारी घटना आहे ती. त्याच्यात काय कधी काय होईल सांगता येत नाही. ज्या ज्या गाडीवरती बसले तुम्ही अगोदर, मग ते कुठल्याही भागातले राहू द्या, मग त्या भागातल्या लोकांचे फोन होता का? बोलणं चालणं होतं? फोन येते, फक्त 2-3 माणसाचे येते, बाकीची कोणाची नाही. बाकीच्याला काय कामापुरती गरज राहते, बाकी त्यांचं काय घेणार नाही. आता तुमच्या माध्यमातून काय सातारा भागातल्या किंवा मुंबई भागातल्या गाड्या उतरणार आहे का संभाजीनगरला? आता तेवढं परफेक्ट सांगू शकत नाही आपण. पैऱ्यासाठी फोन वगैरे काही? नाही, पैऱ्यासाठी अजून कोणाचा फोन नाहीये. आपलं आहे नाशिक पासून इकडे गाड्याचे फोन येते, पण तिकडला अजून कोणाचा फोन नाही. बरं, काशीचे मालक आहे सोबत, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. तुमचा एकदा परिचय द्या ना, नाव सांगा. समाधान मधुकरवा. बरं, गाडी चांगली पळाली आज. कुठली गाडी? काशीमध्ये कोण हाकलला? घरचाच होता. नवीन वासरू आहे का? बरं, काय तयारी तुमची?
एक काशीबागी सध्या चांगले फॉर्ममध्ये आणि ज्या मैदानात जाईल त्या मैदानात कुठेतरी नंबरात आहे गाडी. एक नंबरचे मानकरी भरपूर ठिकाणी झालेले आहे. काय तुमची काय तयारी असणार आहे 21 तारखेच्या मैदानासाठी? घरची गाडी पळणार आहे. घरची गाडी पळणार काशीबागी. बरं, ज्या वेळेस घरची गाडी पळाली त्या वेळेस काहीतरी इतिहास रचलेला आहे काशीबागीने. यंदाचं नियोजन आणि छोटू भाई बऱ्याच दिवसापासून गाडीवर बसत होते. आता कुठेतरी उणीव भासते त्यांची. उणीव भासते का त्यांची? भासते नाही त्याला आता बोललो मी बस सरवल्या गाडीवर. हां हां नाही म्हणले. बरं, चालतं. फोन चालू राहते अजून. हां हां, चालतं. शुभेच्छा राहतील आणि काशीबागीचं नियोजन चांगलं करा. एक मोठं आणि नामवंत मैदान त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या मैदानात चांगली तयारी करा, याच शुभेच्छा देतो. धन्यवाद.